मराठा आरक्षण संदर्भात राज्यभरात आंदोलनं सुरू असून औरंगाबाद आणि पैठण शहरात देखील विविध संघटनांकडून निदर्शनं करण्यात आली। मराठा आरक्षणासाठी विद्यार्थी कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी क्रांती चौकात मुंडन मोर्चा केला। यावेळी शेकडो कार्यकर्ते मोर्चात सहभागी झाले होते। मुंबई उच्च न्यायालयात मराठा आरक्षणाला स्थगिती देण्यात आली। या पार्श्वभूमीवर सरकारने न्यायालयात योग्य बाजू मांडून मराठा समाजाला न्याय मिळवून द्यावा अशी मागणी कार्यकर्त्यांनी यावेळी केली। याप्रसंगी कार्यकर्त्यांनी मुंडन करून सरकारचा तीव्र निषेध केला। यावेळी मराठा आरक्षण विद्यार्थी कृती समितीचे अध्यक्ष अविनाश खापे, सतीश झिरपे, सुशील काळे, गजानन पाटील, सूरज लहाने आदींसह कार्यकर्ते आणि विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभाग घेतला होता। विद्यार्थी कृती समितीच्या वतीनं हा मी आज विद्यार्थ्यांचा मराठा आरक्षण कॅन्सल झाल्यामुळे मोर्चा ठेवलेला आहे। आजपर्यंत जेवढे आयोग नेमले आणि जेवढ्या समित्या नेमल्या तेवढ्या समित्यांनी जाहीर केले की मराठा समाज सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक मागास आहे। तरी पण हायकोर्टानं आमच्यावर अन्याय केलेला मी जाहीर करतो। हायकोर्ट असेल काय असेल, परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित असलेली राज्यघटना आज राहिलेली नाही, परंतु राज्यघटनेनुसार आम्हाला आरक्षण भेटलं पाहिजे। आणखी दुसरी गोष्ट जाहीर करतो, बोलता येत नाही, सकाळपासून ओरडतोय, परंतु असाच जर अन्याय आमच्यावर सुप्रीम कोर्टाने केला तर आम्ही सुप्रीम कोर्टाच्या विरोधात आत्मदहनाचा प्रयत्न करू। शेकडो विद्यार्थ्यांसमेत मी शेकडो विद्यार्थी आम्ही आत्महत्या करू एवढं जाहीर करतो।